पूर्ण करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, कामगार संघटनेचा बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये करण्यात आलेल्या बदलांविरोधात सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर लोकशाही बांधकाम कामगार संघटनेसह विविध संघटनांनी जोरदार आंदोलनं केली आहेत. शैक्षणिक शिष्यवृत्ती बंद करणे, योजनांवर नव्या अटी लादणे आणि कामगारांचे हक्क कमी करणारे निर्णय तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. संघटनेचे संस्थापक शंकरराव मधुकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुमारे 400 ते 500 कामगार सहभागी झाले होते. आंदोलनानंतर सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शंकरराव भैलुमे यांनी शासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देत मागण्या मान्य न झाल्यास कर्जत तहसील कार्यालय किंवा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात येईल असा इशारा दिलाय. आंदोलनादरम्यान तोफखाना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तही ठेवला होता. या ठिकाणी आज लोकशाही कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर या ठिकाणी कामगार मंत्री यांच्या पुतळ्याचं दहन होतं. कारण बांधकाम कामगारातले जेवढे कामगार आहेत तर तेवढ्या कामगारांना गव्हर्नमेंटने काय केलंय, सगळ्या योजना बंद केल्यात. नावाला बंद केलेत, चालू आहे म्हणतात पण बंद करून टाकलेत. गव्हर्नमेंट शासन काय करतंय की कॉन्ट्रॅक्ट नावावर सगळा पैसा उकळायला लागलाय. कॉन्ट्रॅक्ट देतात जवळच्या माणसांना आणि पैसे उकळायला लागलेत आणि सांगतात कामगारांचा पैसा संपत आलाय. साईट 15-15-20 दिवस बंद ठेवतात. आता तुम्हाला सांगतो, मेडिकलचा इश्यू असतो एखाद्या गोरगरीब कामगाराचा, तर त्या कामगारांनी जायचं कुठं? आधी जाहिरात करतात जबरदस्त की कामगारांना ही योजना फ्री आहे, ती योजना फ्री आहे. आज हॉस्पिटलमध्ये असा प्रॉब्लेम आहे, काही काही जणांच्या गुडघ्याच्या वाटेंचं ऑपरेशन करायचं बघा, तर ती लोक कामगार मंत्र्याला विचारत नाहीत, ती लोक मंत्र्याला विचारत नाहीत किंवा शासनाला विचारत नाहीत, ते सचिवाला विचारत नाहीत, तर ते विचारतात कुणाला? युनियनवाल्यांना. आता युनियनवाल्यांनी हजारो वेळा पत्र व्यवहार केला तरी कामगार मंत्र्यांना घाम फुटत नाही, सचिवांना घाम फुटत नाही. त्याच्यासाठी आज हे सगळे कामगार आलते, पण काय झालंय, पोलीस प्रशासन आणि लेबर कमिशनर आणि काय अधिकारी यांनी आम्हाला समजून सांगितलं पुतळ्याचं दहन करू नका, तुम्हाला एक 15 दिवसाच्या आसपास साईट चालू होईल. जर येत्या 15 दिवसात गव्हर्नमेंटनी जर साईट चालू नाही केली तर तुम्हाला सांगतो, मी कर्जत सारख्या तालुक्याच्या ठिकाणात तिथं बसून एकटा आमरण उपोषण करण आणि आमरण उपोषण केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्याची ठिणगी अख्ख्या महाराष्ट्रात पेटेल. कारण आज कमीत कमी 45 लाख कामगारांची नोंदणी आहे, त्यातली कमीत कमी 20 ते 22 लाख नोंदणी पेंडिंग आहे. आज 8-9 महिने झाले. मला सांगा, कामगाराच्या मुलांना 2 रुपये पैसे मिळाले तर त्याच्यात शासनाचं काय जातंय? बरं, तो पैसा शासनाचा नाही, तो पैसा सरकारचा पण नाही, तो पैसा आहे कोणाचा? कामगारांचा. तर कामगारांचा पैसा कामगाराला जाणं गरजेचं आहे, ना की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेणार आणि कॉन्ट्रॅक्टच्या नावावर हजारो करोड रुपये कमावणार आणि वर्ण म्हणणार आम्ही कामगारांसाठी योजना पाठवतोय. आणि दुसरं एक, शासनाने काय केलंय की 9वी पर्यंत आणि त्याच्या पुढचे नवीन शासन निर्णय काढलेत. तर मी पहिल्यांदी लोकशाही कामगार संघटनेच्या वतीने ते कामगार सचिव आणि कामगार मंत्री यांचा निषेध नोंदवतो. कारण स्कॉलरशिप SC ST OBC अल्पसंख्यक, आता बघा SC ST OBC अल्पसंख्यक यांच्या मुलांना जर दुसरी स्कॉलरशिप मिळत असेल तर गव्हर्नमेंट म्हणतंय की कामगारांच्या मुलांना द्यायची नाही. आता मला सांगा, जेवढे पण आहेत म्हणजे जे श्रीमंत असतील तर ते काही बांधकाम कामगार नाहीत. बांधकाम काम करणारी कोण आहेत? खालच्या जातीतली लोक आहेत. मला सांगा, तुम्ही कामगार आहे म्हणून त्या कामगारावर अन्याय करणार का? तर ते आम्ही होऊन देणार नाही.